सर्वांचे हार्दिक स्वागत। आज सर्व ग्रामस्थ आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी AKMC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सायबर तज्ञ इथे उपस्थित आहेत। सर्वांचे आभार मानतो, सर्वांचे आम्ही स्वागत करतो। आज या आमच्या मीटिंगमध्ये महेश मांडवे सायबर तज्ञ इथे उपस्थित आहेत। आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आम्ही पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करू इच्छितो। सन्माननीय नगरसेवक रामचंद्र खरत यांच्या हस्ते त्यांचं स्वागत व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आमच्या AKMC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सन्माननीय शिंदे साहेब हे आमंत्रणाला निमंत्रण देऊन इथे उपस्थित आहेत मार्गदर्शन करण्यासाठी। आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच मांडवे साहेब हे आमच्या विनंतीला मान्य करून उपस्थित आहेत। सन्माननीय ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो। आमच्या तुर्भे गावचे ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ पाटील यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो। सर्वांनी कृपया टाळीचा धन्यवाद। तसेच बरेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत, यांचे आम्ही आभार मानतो। सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। आणि आज आपण मुख्य यासाठी आलो, आपल्याला सर्व माहीत आहे की सायबर आज असं काही हत्यार उपसलंय का आपलं जीवन नकोशी करून ठेवलंय। किती पैसे आपले जातील, आपला काय अस्तित्व राहिलं ना, अशी परिस्थिती आज आपली झाली। म्हणून त्याच्यासाठी जनजागृती करणं अति महत्त्वाचं आहे। आणि त्यांना एक प्रस्ताव मांडला, त्यांनी ताबडतोब त्याला मान्यता दिली। खरोखर त्यांना आनंद वाटला, आमच्या सुद्धा आनंद वाटला आणि त्यांनी ताबडतोब तारीख दिली। वास्तविक 1 महिना अगोदर मीटिंग व्हायला पाहिजे होता, आमच्यामुळे ती थोडी उशीर झाली। अशा तऱ्हेने हे लोक एवढे झाल्यात एकदम शिकाऊ अभ्यास करून लोक गुन्हे करतात आणि आपलं जीवन अस्तित्व झालं का आपलं काय होईल येतं अशी तिथं लोकांनी म्हणलं। म्हणून याची जनजागृती म्हणून आज आम्ही एक सभा आयोजित केली आहे। प्रत्येक गावगाव सभा होते आणि या सभेमध्ये सन्माननीय अजूनपर्यंत आपले जे आपण मार्गदर्शक वेळ काय कारणामुळे आज होऊ शकले नाही, येते थोड्या वेळात 5 मिनिटांमध्ये येते। तत्पूर्वी आमच्या गावचे नगरसेवक रामचंद्र खरत साहेब यांनी मला विनंती करू त्यांनी थोडीशी आम्हाला माहिती द्यावी। सायबर क्राईम संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने आजच्या या मीटिंगसाठी मला वाटते दुसरी मीटिंग आहे आमच्या इथे झालेली समोर दिसून। तर या मीटिंगसाठी उपस्थित आपले AKMC पोलीस यांचे सिनियर श्री अजय शिंदे साहेब, श्री महेश मांडवेजी, उपस्थित त्यांची टीम, आदरणीय सगळे गावकरी बंधू आणि भगिनीनो आणि आयोजक श्री पवन पाटील, आमचे घरात बिपिन घरात, हरराम घरात यांचं मी त्याचे आभार व्यक्त करतो की अशा प्रकारच्या प्रोग्रामची खरंच प्रत्येक ठिकाणी गरज आहे आणि ती गरज समजून या लोकांनी आजची प्रोग्रामची ही रूपरेषा आहे। खरं तर आजकाल सायबर क्राईम ही जी गोष्ट आहे ना, ही अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे। चोऱ्या माऱ्या, भुरटी चोर या माध्यमातून साधारण या नवमुंबई पोलीस क्षेत्राच्या एरियामध्ये साधारण 50-1 कोटीचे होत आहे। पण सायबर क्राईम साधारण जवळजवळ 350 कोटीचा चोरीचं प्रमाण वाढले आहे। आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जनजागृती करण्याचा ही वेळ आलेली आहे। त्याचं खरंच श्रेय मी श्रीत आमचे सिनियर शिंदे साहेबांना देईन की ते नेहमी बोलत असतात की आपल्या गावकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आखले गेले पाहिजे, गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे, असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते नेहमीच आपल्या गावकऱ्यांना मदत करत असतात। आणि आत्ताच बबन पाटलांनी सांगितलं की आम्ही गेल्यानंतर साहेबांनी लगेचच होकार दिला, आनंदाने होकार दिला आणि अशा कार्यक्रमामध्ये आपण सगळे जमलो। खऱ्या अर्थाने आता आपण इथे जे बघलेले लोक आहेत, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणारे लोक खूप कमी आहेत। ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणारी ही लोक जी आहेत ना, ती यंग जनरेशन जे आहे आणि ती महिला आहे यंग,
पैसे देतात आणि मग त्यांची खऱ्या अर्थाने फसवणूक होते. आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करेन की आपण जर आपल्याकडे डेबिट कार्ड असेल तर डेबिट कार्ड जर असेल तर त्या माध्यमातून आपल्याला किंवा ऑनलाईन आपल्याला एखादं ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर त्याची मर्यादा ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी पण ते करतो, पण माझी मर्यादा 25,000 ठेवलेली आहे. 25,000च्या वरती जर कोणी ट्रान्स करण्याचा प्रयत्न केला तर बँक ताबडतोब त्याला नाही म्हणेल किंवा त्यांच्या बँकेतून तो निगेटिव्ह जाईल. म्हणून आपण जर ट्रान्झॅक्शनचं करत असाल, गायब झाल्यानंतर माझ्याकडे आले, मग ते येताना त्यांना मी समजावून सांगितलं की भाई तुम्हाला कोणता फोन आला होता का, कुठली लिंक तुम्हाला आली होती का, तर तशा प्रकारचं काहीच नाही. मग साहेब आपण मागच्या मिटिंगला आम्हाला सांगितलं होतं की 1 तासाभराच्या आतमध्ये जर तुम्ही आलात तर ते पैसे तुमचे परत मिळण्यासाठी आमच्याकडून आमच्या क्लायंटकडून ते होऊ शकतं. तर मी ताबडतोब त्यांना सांगितलं की 1 तासाभराच्या आत आपल्याला पोलिसांना जावं लागेल आणि अशा प्रकारची कंप्लेंट आपण केली पाहिजे. पण तुमच्याकडे जेव्हा आम्ही येतो तेव्हा साहेब आपले सगळे साहेब रिस्पेक्टिव्ह आहेत, आपले सगळे लोक चांगले, आपल्या लोकांना चांगला त्यांच्या माध्यमातून अनुभव आलेला आहे. पण मग तुम्ही काय करता, त्या दिवशी तुम्ही काय केलं की त्यांना नेरूळला पाठवलं. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय नगरसेवक, BJPचे जिल्हाध्यक्ष, आमचे मित्र रामचंद्र गरज साहेब, ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ पाटील साहेब, अशोक पाटील साहेब, बबन पाटीलजी आणि गावातली सर्व इकडचे ग्रामस्थ जे इथले स्थानिक आहेत त्या सगळ्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज खरं तर म्हणजे आमचे घाटकर साहेब आहेत आणि प्रणिता मॅडम आहेत, या दोघी येणार होत्या, परंतु आज चांगला दिवस आहे, ग्रामस्थांशी थोडंसं हितगुज होईल, सगळ्यांशी अजून भेटता येईल आणि निवांत संध्याकाळ या पवित्र अशा रामतनू मातेच्या आपण परिसरामध्ये घालू या विचार करून मी आज या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर आता रामचंद्र गरज साहेबांनी बोलता बोलता एवढे मुद्दे सांगितले, म्हणजे त्याच्यामुळे त्यांचं घरफोडी होते, हे गुन्हे तर म्हणजे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने होतच आहे, वर्षानुवर्ष या गोष्टी होत असतात. कुठे मोबाईल चोरी होते किंवा काय होते, गाडीची चोरी होते, ह्या गोष्टी होतच आहे. पूर्वी सायबर चोरी किंवा ऑनलाईन तुमची चोरी असा प्रकार नव्हता, पण जेव्हापासून आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करायला लागलो, आपण ऑनलाईन बँकिंगचं आपण निवड करायला लागलो, आपण ऑनलाईन बिलं भरायला लागलो, ऑनलाईन वस्तू खरेदी करायला लागलो, तेव्हापासून ऑनलाईन फ्रॉड हा सुद्धा अस्तित्वात त्याच्याबरोबर आलेला. आता हा जो फ्रॉड होतो, जसं सांगितलं तुम्हाला, जे पारंपरिक पद्धतीने जे चोऱ्या होतात, तुम्हाला जसं मगाशी यांनी एक आकडा सांगितला की नवी मुंबईमध्ये म्हणजे अगदी ऐरोलीपासून ते उरणपर्यंत किंवा पनवेलपर्यंत असं हे नवी मुंबई पोलिसांचं आमचं कार्यक्षेत्र आहे. त्याच्यामध्ये चोऱ्या, वाहन चोरी, लूटमार, अमकं तमकं ह्याच्यामध्ये जवळपास एक 30 ते 40 कोटी रुपयांचा ऐवज हा नागरिकांकडून घेतला जातो, चोरला जातो, लुटला जातो. परंतु ऑनलाईन मध्ये तो फ्रॉड होतो त्याचा जवळपास क्वांटम आहे, त्याचं जे हे आहे ते जवळपास 300 कोटीचं आहे. आपल्याला दिसत नाही, परंतु त्याचा खूप मोठा असा प्रकारे वाढलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? मुळात हे जे करणारे, तुमचे जे चोरणारे लोक असतात, ते कधी कधी आम्ही असं सुद्धा पाहिलेलं आहे की हे जे लोक आहेत ते बऱ्याच वेळेला आपण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ही खोटी कार्ड कोणाच्या तरी नावाने घेतलेली असतात, काहीतरी कुठल्या तरी वेस्ट बंगालच्या कुठेतरी बसून तो करत असतो, कोण करत असतो, कुठेतरी बिहारला बसून करत असतो. आपण जातो तिकडे, तपास करतो, परंतु त्याच्यापेक्षाही महत्वाचं असं आहे, मग तिथे गेल्यावर कळतं की अरे हा जो माणूस आहे कार्ड भलत्याच आहे आणि बोलत होता भलताच. त्याच्यापेक्षा त्याला आपण जेवढं प्रिव्हेन्शन करू, जेवढं आपण त्याला प्रतिबंध करू, आपण त्याला फसणार नाही. असं कोणी आपल्याला सांगतं ना की तुमचा बाबा विचारतं, एकदम सहजासहजी विचारतं, असं तुम्हाला काहीतरी फोन वगैरे करणार, मला तुमचं खात्याचा नंबर सांगा, तुमचा पासवर्ड सांगा, मी तुमच्या मित्राचा मुलगा बोलतोय, मी बँकेतून बोलतोय,
मी महावितरणच्या कार्यालयातून बोलतोय. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण पण बऱ्याचशा वेळेला अगदी निष्पापपणे ते फसवणारेच लोक असतात. त्यामुळे आपण सुद्धा कधी कधी काहीतरी एखादी माहिती देऊन टाकतो आणि त्याच्यानंतर आपलं एखादी रक्कम वगैरे आपल्याकडून ती काढून घेतली जाते आणि त्या आपल्याला त्याच्याकडून फसवणूक होते. आता ही फसवणूक झाल्यानंतर आपण काय करायचं? एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वेगवेगळे ज्या पद्धतीने नवीन नवीन ते काहीतरी आणत असतात स्कीम्स. तुमचं बिल भरलेलं नाही, तुम्ही ताबडतोब बिल भरलं पाहिजे, नाहीतर आम्ही आता ते तुमची लाईट कट करणार आहे, मग मी तुम्हाला एक पासकोड पाठवतो, QR कोड पाठवतो, त्याच्यावर लगेच तुम्ही तुमचं पेमेंट करा, असं काहीतरी तुम्हाला सांगितलं जातं. आणि तुम्ही पण जाऊ दे बाबा, लाईट बीट गेली नाही पाहिजे, लगेच त्याच्यावरती थोडेसे पैसे मारा. मग तो तुमच्या असलेल्या संपूर्ण तुमच्या अकाउंटचा ताबा घेतो आणि सगळे पैसे काढून घेतो, चोर असतो. त्याच्यानंतर कधी कधी बाबा तुमच्या मुलाला इथे आम्ही डिजिटल अरेस्ट केलेली आहे, असा फ्रॉड केलेला आहे, तुम्ही एवढे पैसे दिले पाहिजे वगैरे वगैरे, असं काय काय वेगळ्या पद्धतीचं नवीन नवीन काहीतरी येत असतं. ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते नवीन येणारे यांचे जे काय नवीन नवीन हे आयडिया काढतात ते आपण लगेच समजून त्या लगेच त्याच्यावरती अंमल केला पाहिजे. आमच्या नवी मुंबई पोलिसांचं 2 महत्त्वाच्या याच्यावरती म्हणजे उपाययोजना आहेत. आमचं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यामध्ये यूट्यूब चॅनल एक आहे आणि व्हॉट्सॲप चॅनल आहे. दोन्ही चॅनलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ. त्या दोन्ही चॅनलचे तुम्ही मेंबर झालात ना, तर बाबा आज नवीन कुठलं काय नवीन स्कीम आले आहे, नवीन हे कसे फसवणूक करणार आहेत हे आपल्याला अगोदरच कळतं. म्हणजे असा कोणाचा फोन आला की तुम्ही समजून जाता बाबा हा बदमाशच आहे आणि हा कोणतरी फसवणूक करणारच आहे. बरं, साहेबांनी जसं सांगितलं त्याला मी थोडंसं फक्त एक त्याच्यामध्ये सुधारणा करू इच्छितो सर, की आपण बोललो की तरुण लोक जास्त वापरतात मोबाईल फोन्स वापर ऑनलाईनचा वगैरे वगैरे, वयस्कर लोक तेवढे करत नाहीत. परंतु फसवणुकीच्या बाबतीत नेमकं उलट आहे. वयस्कर लोकांना जास्त फसवलं जातं, कारण आपण साधेपणाने लगेच ते देऊन टाकतो, काय मागितलेलं ते साधेपणाने देतो, आपण विश्वास ठेवतो आणि करतो. त्यामुळे हे वयस्कर लोकांना सुद्धा हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तुमची फसवणूक झाल्यानंतर तुम्हाला काय काय करायचं आहे हे सविस्तर मार्गदर्शन आमचे घाटकर साहेब करतील. त्याच्यामध्ये आपण आपली हेल्पलाईन आहे, NCCRP पोर्टल आहे, त्याला कशी आपण माहिती द्यायची आहे, कुठे द्यायची आहे, आपलं पेमेंट कसं थांबवू शकतं वगैरे वगैरे, अशी त्याच्यामध्ये काय आहेत त्या गोष्टी त्या तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करेल. पुन्हा एकदा म्हणजे मला तुम्हाला सांगू की आमची गावं तशी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आम्ही सगळे जे आहोत ना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पार्टमधून आलेलो आहोत, परंतु रामतनूने आम्हाला बोलवलं, आम्ही APMC मध्ये आलोय आणि आम्ही ह्या गावचे सदस्य झालेलो आहोत असं आम्हाला वाटतं. कारण जे जे कार्यक्रम तुम्ही ज्या पद्धतीने करता इथे कुठलंही आम्ही बघतो, ज्या म्हणजे मंदिरामध्ये असेल किंवा ह्या परिसरात असेल, ज्या पद्धतीने तुम्ही सण वगैरे साजरे करता, ज्या पद्धतीने तुम्ही गावातल्या तुमच्या परंपरा आहेत त्या वेगवेगळ्या चालू ठेवलेल्या आहेत, तर आम्हाला सुद्धा ह्या म्हणजे त्याच्यामध्ये खूप बरं वाटतं. आणि तुम्ही सगळी मंडळी खूप सुज्ञ, चांगली, प्रेमळ अशी आहात. त्याबद्दल मी आज एक इथे टेकिंग अन अपॉर्च्युनिटी संधी घेतो. तुम्हाला धन्यवाद. आणि भरत साहेब आम्हाला वेळोवेळी मदत करतच असतात, त्यांना सुद्धा आम्ही जेवढी शक्य होईल तेवढी मी आणि माझे अधिकारी सगळे आम्ही सुद्धा मदत करत असतो. तर आपण अशीच एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असंच आपलं सामंजस्य एकमेकांबरोबर ठेवून अशाच पद्धतीने पुढे जाऊया. आणि आमचे घाटकर साहेब आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, प्रणिता मॅडम सुद्धा करतील. मी त्यांच्याकडे सोपवतो पुढची जबाबदारी. आपली रजा घेतो. आपण मला इथे बोलावलं, माझा सन्मान केला आणि संधी दिली बोलायची, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा एक स्वतःचा अनुभव पण सांगतो. मला एक सकाळी 10 वाजता फोन आला कि मी CP विजय कुमार जी बोल रहा हूँ, मैंने 4 बच्चे को अरेस्ट किया है. सकाळी 10 वाजताचा फोन आहे. मी आणि माझा पोरगा आणि माझी मिसेस आणि तिघे टेबलवर बसलो होतो, नाश्ता करत होतो. मला फोन येतो कि मैंने 4 बच्चे को अरेस्ट किए हैं, उसमें आपका गणराज घरत भी है, तो आप तुरंत मेरे को इस फोन के ऊपर तुरंत करायचं असेल तर आमचे शिंदे साहेब आहेत, यांना पहिला फोन करा की अशा प्रकारचा फोन आला. कोणाच्या अशा फोनला बली जाऊ नका अशी विनंती. अत्यंत मौल्यवान असा आदरणीय शिंदे साहेबांनी आपल्याला उपदेश केला
तसेच नगरसेवक रामचंद्र घरत यांनी चांगला अनुभव सांगितला. आता आपल्यासमोर आदरणीय पंकज घाटकर साहेब मार्गदर्शन करतील. सर्वांनी लक्षपूर्वक त्यांचं मार्गदर्शन ऐकावं असे मी सर्वांना नम्र विनंती करतो. आदरणीय पंकज घाटकर साहेब. तुमच्या आपल्या इकडे पहिले सायबरचे काही गुन्हे घडायचे. नवी मुंबईमध्ये असलेले सायबरचे गुन्हे घडल्यानंतर तुम्ही पहिले डायरेक्टली रिपोर्ट करायचे नवी मुंबई ठीक आहे. धन्यवाद. पोलीस आयुक्त म्हणजे पूर्ण पनवेलपासून ते रबाळेपर्यंत नवी मुंबईसाठी जे सायबरच्या काही रिपोर्टिंग व्हायच्या त्या तिकडे केल्या जायच्या. तुम्हालाही भरपूर वेळ लागायचा, तिथे गर्दी व्हायची. त्यासाठी आपलं सायबर पोलीस स्टेशन ओपन झालेलं आहे. एक DY पाटील हॉस्पिटलच्या बाजूला सावली म्हणून आहे, तिथे सायबरचं पोलीस स्टेशन आहे. तिथेही तुम्ही काय झालं तर तुम्ही कधी जाऊ शकता. तसेच त्याही पुढे जाऊन आपल्या CP साहेबांनी जे इनिशिएट घेतलं त्या इनिशिएटमध्ये त्यांनी असं आपण केलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण सायबरची ब्रँच असावं. त्या बेसवर प्रत्येक पोलीस स्टेशनला एक सायबरचा विभाग ओपन केला. तिथे अधिकारी अंमलदार दिले गेले. त्यामुळे APMCचे जे कामकाज पाहतो ते मी पाहतो. तुमच्याकडे काही सायबर संदर्भात घटना घडल्या, आता तुमचा ऑलमोस्ट बऱ्यापैकी आमच्या सिनियर साहेबांनी आणि गरज साहेबांनी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. पण मी इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला तर माहिती न देता बऱ्यापैकी माहिती यांनी दिलेली आहे आमच्या अधिकारी आणि तुमच्या नगरसेवक साहेबांनी. तर तुम्हाला डिटेलमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या मी ब्रीफमध्ये सांगतो आणि त्यावर जसे फ्रॉड झाले तर काय करायचं त्याबद्दलची माहिती सांगतो. आता आपल्याकडे जे काही 4-5 प्रकारचे फ्रॉड सध्या प्रचलित चाललेले आहेत ते म्हणजे शेअर मार्केट फ्रॉड. तुम्हाला कुठल्या तरी ग्रुपमध्ये ॲड केलं जातं आणि तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल वगैरे. आणि हे जो एज ग्रुप आहे हा इन्कम एज ग्रुप आहे. म्हणजे तुमचा जो आता वर्ग आहे लहान मुलं वगैरे यामध्ये फसत नाही, कारण की ते अर्निंग करत नाही. म्हणजे 30 पासून 25 वयापासून ते 60, 70, 80 पर्यंतचे लोक आहेत त्यांना फसवलं जातं. तुम्हाला कुठेतरी ग्रुपमध्ये ॲड केलं जातं आणि परतावा चांगला देतो. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, तुम्ही करता 5,000 करता, तुम्हाला पहिले ग्रुपमध्ये खेळवलं जातं कुठल्या तरी ग्रुपमध्ये आणि लोक आपला अनुभव शेअर करतात की इतके पैसे लावले तर इतका परतावा मिळेल वगैरे. असं करता करता तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होता. तुम्ही त्या लोकांना विचारता, त्यांचेही पैसे वाढलेले असतात. तुम्ही 5,000 पहिले टाकून बघतात, तुम्हाला तुमच्या 5चे 50 झालेले दिसतात. कालांतराने त्याचे 1 लाख होतात. तुम्हाला आणखीन टाकतात, तुमचे आणखीन डबल टिबल होतात. तुम्ही व्हेरीफाय करता इतरांना, तेही बोलतात आम्हाला मिळाले की त्यांचीच लोकं असतात. असं करत करत तुम्ही पैसे टाकत गेलात. विड्रॉ करायला गेले काही पैसे मागतात ती लोक, ते आणखीन पैसे तुम्ही टाकत जाता. एंडला तुम्हाला कळतं फसवणूक झाली, तो पण वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे तसं काही प्रकार करू नका. दुसरा प्रकार आहे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्टमध्ये तुम्हाला वयस्कर लोकांना डायरेक्ट व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉल उचलला तर तुम्हाला समोर जज, पोलीस वगैरे दिसणार आणि ते जज, पोलीस वगैरे असे दिसणार आणि तुम्हाला सांगणार की तुम्हाला डिजिटली तुम्ही अरेस्ट झाला तर तुम्ही आता तुमची पूर्ण इन्कम टॅक्सची वगैरे माहिती द्या. न दिलास तुमच्याकडनं तुमच्यावर कारवाई होईल, तुम्हाला अरेस्ट होईल किंवा बाकीच्यांना घरातल्यांना अरेस्ट होईल. असं करता करता तुमचे बँकेची डिटेल्स वगैरे घेतात. तुम्ही घाबरलेले असता समोर पोलीस बघून, बँक डिटेल वगैरे घेऊन तुमच्या अकाउंटमधून पैसे ते लोक OTP वगैरे विचारून काढून घेतात. तसंही काय घडलं तर तुम्ही काय करायचं तेही सांगतो. दुसरा आहे APK फाईल. कुठली APK फाईल जर तुम्हाला आली .apk फाईल तर ती डाउनलोड करू नका. कुठली APK फाईल तुम्ही डाउनलोड केली तर तुमच्या अकाउंटमध्ये जे काय मोबाईलमध्ये जे काही कनेक्टेड बँक अकाउंट असतील ते खाली होऊ शकतात. आणि चौथं सेक्स्टॉर्शन वगैरे केलं जातं. तुम्हाला कुठली मुलगी फोन करेल, सुंदर मुलगी, आणि नंतर तुमचे प्रायव्हेट व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवते आणि ब्लॅकमेल करते. ब्लॅकमेलिंगची कामं होतात भरपूर. त्यामुळे भरपूर लोक त्याला बळी पडतात आणि लाजेखातर पोलीस स्टेशन रिपोर्टिंग करत नाही. अशा वेळेस काय करायचं, लोक काय करतात, पैसे पाठवत असतात. लोन ॲपला, सेक्स्टॉर्शनला पैसे पाठवत असतात. त्यावेळेस एक काम करायचं, असं काही घडलं पैसे पाठवणं बंद करा आणि त्यांना ब्लॉक करून टाका. पाणी वाट पाणी नाश्ता वाट परत एकदा वाट एंटरटेन करून बघता, तुम्ही एंटरटेन केलं तुम्हाला उठत बसतात. आणि तुम्ही जर ते पैसे पाठवणं बंद केलं इथे आणि ब्लॉक करून टाकलं ते लगेच दुसरा बघा पकडतात. हे तुमच्यासाठी जास्त वेळ घालवत नाही. दिवसाला ते लाखो हजारो लोकांना फसवत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या एकासाठी जास्तीत जास्त 5 मिनिटं देतील. इथून घाबराव, तिथून घाबराव, त्यापुढे तुम्हाला ते घाबरवत नाही. सुविधा आम्ही आमच्या परिणिती तुम्हाला करतो. आणि सायबर अवेअरनेसचा एक गोष्ट आहे की काय आणि साहेबांनी ऑलरेडी माहिती दिली आहे आणि तुमचा निरोप घेतो. थँक्यू.
बऱ्यापैकी क्राईम कंट्रोल होऊ शकतं. पण कसं आहे की आता सायबर गुन्हेगार याच्यात ते पुढे गेलेले असतात, कारण की ही लिंक ते डुप्लिकेट बनवू शकून त्याचा गैरवापर करून पब्लिकला पण ते हे करू शकतात. तुम्ही मुळात कुठल्याही प्रकारचं ॲप डाउनलोड करूच नका, ते तर आहे. कुठली लिंक डाउनलोड करूच नका. आणि जरी केली तुम्ही एखादी लिंक, नाही, आता तुम्ही सांगितलं पोलीस खात्याकडनं ती जी पोलिसांची जी एक ॲप आहे ते आपलं ॲप आहे इंस्टाग्रामवर, ते डुप्लिकेट बनवून करू शकतात की मग त्यासाठी तुम्हाला QR कोड दिला ना. तसं नाही, डुप्लिकेट नाही बनवणार आपण. आता साधारणपणे फ्रॉड कशा पद्धतीने लोक करायला सुरुवात केली त्याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल, किंवा मार्केटमध्ये नवीन फ्रॉड आला त्याच्याविषयी आम्ही लगेच सांगतो, सतर्क व्हा. अशा पद्धतीने तुम्हाला विचारणार होईल ते करू नका, तुम्हाला अलर्ट करण्यासाठी. आता एक मी व्हॉट्सअपवर बघितलं की 500 रुपये त्यांनी आधार कार्ड बनवलं, बरोबर. मी माझ्या मनातली गोष्ट सांगतो मी. आणि ते तो निघाला डुप्लिकेट, म्हणजे बांगलादेशात निघाला तो. पण आपण एक मनातली गोष्ट आहे की पासपोर्ट देताना एक व्हेरीफाय केली जाते की हा व्यक्ती कोण आहे. आपल्या परराज्यातून पूर्ण आलेले व्यक्ती जर आपल्या राज्यात येतोय आणि तो आधार कार्ड किंवा काय जे ओळखपत्र बनवतं तर त्याची पोलिसांनी कुठेतरी नोंद होऊन त्यानंतर त्या आधार कार्ड वगैरे किंवा ओळखपत्र असं त्याला नाही मिळणार. पण इथे जर पोलिसांनी ते नियमावली बनवली की परराज्यात आलं आहे आणि तो आधार कार्ड इथे बनवू इच्छितोय तर त्याची पहिल्यांदा पासपोर्टसारखी व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. ही माझी सरकार पातळीवरती तो निर्णय घेतला जाईल, तो आपल्या पोलीस खात्याच्या गोष्टी. ठीक आहे, करूया तो आपण. मी तुम्हाला आणखीन एक वेगळा नवीन विषय म्हणजे त्याच्याकरता आपण आलेलो आहोत. आत्ताच आपल्याला जॉईन झालेल्या सन्माननीय नगरसेविका शुभांगीताई पाटील, आणि मी आपल्याशी इंट्रोड्यूस केलंच आहे याच्या अगोदर. आता आगामी काळामध्ये आपले महत्त्वाचे काही सण येणार आहेत. रविवारी येत्या 30 तारखेला गुढीपाडवा हा सण येणार आहे. त्याच्यानंतर 31 तारखेला रमजान महिना संपतोय आणि ईद असणार आहे. त्याच्यानंतर 6 तारखेला रामनवमी असणार आहे. आणखीन अजून थोड्याच दिवसांनी पुढच्या आठवड्यामध्ये हनुमान जयंती देखील असणार आहे. आता हे सण लागोलाग आलेले आहेत, तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आनंदाच्या पद्धतीने हे सण आपण साजरे करूया. पण आपली जबाबदारी अशी देखील आहे की आपला जातीय सलोखा जो असतो तो देखील आपण अबाधित ठेवला पाहिजे. आणि आपल्या नवी मुंबईचं एक रेकॉर्ड आहे की ज्या वेळेला जातीय दंगली झाल्या, मुंबई शहर बाजूचं पूर्ण पेटलं होतं, तरी देखील नवी मुंबई मात्र अत्यंत शांत होतं. आणि त्याचं श्रेय दुसऱ्या कोणालाही जात नाही, ते फक्त जातं तुम्हाला आणि तुम्हालाच, इथले जे नागरिक आहेत. पण त्यांनी ठरवलं की आपल्याला घरात आग लावायची नाही आहे, आपल्याला इथे त्रास करून घ्यायचा नाही आहे आणि आपल्याला संपूर्ण शांतता ठेवायची. तर यावेळेला सुद्धा हे आपण सगळेजण सुज्ञ आहात. कोणी काहीतरी निमित्त करून आपल्याला नेहमी असं काहीतरी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो, प्रोवोक करण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला उकसवण्याचा प्रयत्न करतो. आपण कुठल्याही पद्धतीने तसं न करता आपण आपले सण आहेत ते अत्यंत शांततेने करायचे आहेत. दुसरे धर्मीय असतात, त्यांना सुद्धा त्यांचे सण शांततेने करून द्यायचे आहेत. आणि तुम्हाला कुठलीही अशी काही वाटली शंका किंवा काय त्रास होतोय किंवा काय होतोय, तुम्ही ताबडतोब पोलिसांना लगेच संपर्क करा. आम्ही तुमच्या लगेच दारी त्वरित पोहोचू. एवढंच मला सांगायचं होतं या सणांच्या निमित्तानं. धन्यवाद. सगळ्यात लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये महत्वाची जबाबदारी जो भाड्याने देतो त्याची आहे. आता पोलिसांना कळलं तर पाहिजे कोणीतरी भाडे करून ठेवलाय. 2 गोष्टी महत्वाच्या, ताईंनी खूप महत्वाचा मुद्दा काढला. आपल्याकडे तरी तुर्ब्यामध्ये ती समस्या कमी आहे, कोपरी गावामध्ये ती जास्त आहे की कोणी भाडे करून ठेवतात, 2 पैशाचा लालच करतात आणि त्याच्यामध्ये अनोळखी लोकांना जे त्यांचे बॅकग्राऊंड चेक केलं जात नाही, पोलिसांकडून त्याची कुठलीही तपासणी होत नाही, अशा लोकांना ते केलं जातं.
आहे फिटनेस वॉच जिम आहे तिथे मला त्रास देतो माझ्या छेडछाड करतात मी एक केलं त्या विचार करून माझ्या अंगावर लावलं ते आम्ही माझी उलट कंप्लेंट केली मी कोणीतरी फोन केला तुझं भैयाचे तुमचे पोलिसांनी मलाच उलट बोलवून कोणी तक्रार केली तर आम्ही बोलवणं आमचं काम आहे. आम्ही बोलवणं आमचं काम आहे. तुमची तक्रार असेल की आपण ही सभा झाल्याच्या नंतर बोलू. आता ही सभा वेगळ्या सगळ्यांनी सगळे मुद्दे सांगितलेले आहेत. एकच प्रश्न आहे की आमचा जो प्रयत्न चालू आहे किंवा आमची ही मीटिंग काय आहे हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की खूप सारे रोज क्राईम होतात त्याला प्रिव्हेन्शन करणं किंवा बंद म्हणजे त्याच्यावर आळा घालणं हे पोलिसांचं काम आहे. इन्व्हेस्टिगेशन करणं तर ही पहिली जबाबदारी पोलिसांची परंतु त्याच्यावर आळा घातला पाहिजे. आळा कुठल्या पद्धतीने घालतो आपल्याला माहिती आहे एखाद्या झाडावर जर कुठला रोग आला तर आपण त्याच्यावर फवारणी करतो म्हणजेच त्याला आळा घालतो बरोबर आहे. तसंच हे जो सायबर क्राईम वाढतो आहे किंवा त्याच्यामुळे तुमचं जे नुकसान होत आहे ते जर कमी करायचं असेल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे हे आम्ही सांगतो तुम्हाला. ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर आपल्याला पोलीस यंत्रणेकडे अशी व्यवस्था नाही की तुमचे समजा 50,000 गेले तर पोलीस स्टेशनला पैसे जमा नाही आहेत की जर आहे तुमचे 50,000 घ्या जा बरोबर आहे. त्या ठिकाणी माझे स्वतःचे जरी पैसे गेले तरी त्याला काही पर्याय नाही मी तुमच्यामध्येच असणार आहे तेव्हा. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की तुमचं जे होणारं नुकसान आहे ते लगेच भरून निघणार नाहीये त्यामुळे ते वाचवण्यासाठी तुमचे जे कष्टाचे पैसे आहेत ते कोणीही वापरले नाही पाहिजेत आणि कोणीही त्याच्यावर अधिकार नाही गाजवला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सांगतो त्या पद्धतीने आमचं व्हॉट्सअप चॅनल इंस्टाग्राम आणि जी ऑनलाईन वेबसाईट आहे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जे व्हिडिओ येतात आपण दिवसभर वेगवेगळे व्हिडिओ बघतो त्यापेक्षा तुम्ही ते जर माहिती घेणारे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला काहीतरी माहिती मिळेल त्याच्यामधून. आणि आपले जे हेल्पलाईन नंबर आहेत आता पोलिसांकडे जर मदत पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती आहे 100 नंबर आहे 112 नंबर आहे तुम्ही त्याला कॉल करू शकता. तसंच सायबरच्या संदर्भात किंवा ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भात जर कुठला गुन्हा घडला आहे तुमच्यासोबत काही फसवणूक झाली तर तुम्ही 1930 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्या कॉल करून त्याला तुमची जी कंप्लेंट आहे ती घरी बसून तुम्ही रजिस्टर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तरी चालेल. पण हा जो नंबर आहे टोल फ्री नंबर तो तुम्ही लक्षात ठेवा जो तुम्ही कुठेही बसून डायल करू शकता आणि त्याच्यावर तुमची कंप्लेंट दाखल करू शकता. पोलीस हे तुमच्या मदतीसाठी आहेत आणि आम्ही तुमची मदतच करणार. काही गोष्टी असतात गैरसमज होतात जातात परंतु त्याचा अर्थ असा नाही आहे की तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे हीच अपेक्षा आमची. आणि तुम्ही ते आमच्या सगळ्यांचा म्हणजे ऐकून घेतलं तुमचा वेळ दिला त्यासाठी मी आमच्या पोलीस स्टेशनकडून तुमचे खूप खूप आभार मानतो. मौल्यवान असा मॅडमने आपला उपदेश केला. आता कार्यक्रम जवळजवळ संपलेला आहे. आदरणीय शाहीनाथ पाटील आभार मानतो. मॅडम पाणी आदरणीय शाहीनाथ पाटील आज हा सत्यबल्य असा कार्यक्रम सायबर गुन्हेगारी या विषयावर आज जे मार्गदर्शन झालं आणि हा कार्य घडवून आणण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली पुढाकार घेतला ते आपले बबन पाटील म्हणजे ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ आणि ॲडव्होकेट विपिन गरड यांनी हा कार्यक्रम घडून आणला. थोड्याफार का होईना आपल्या ग्रामस्थांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला होतं की सायबर गुन्हे घडतात ते कसे फॉलो करताना कसं तोंड द्यायचं हे आताच आपल्या सगळ्या विविध पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी आपणास मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्या सर्वांचाही आभारी यासाठी की आपण इथे आला की आजकालची पिढी किंवा म्हणा हे सगळे शिकलेच असतात पण शेवटी शिकूनही माणूस हा फसला जातो तर ते कुठेतरी टाळावं हा करता ही जनजागृती आज बबनदादांनी ॲडव्होकेट विपिन गरड यांच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर झाली. त्याबद्दल आपण इथे आला आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल सर्वांचे मी तुर्भे देवस्थान कमिटी आणि तुर्भे ग्रामस्थांच्या वतीनं आभार प्रकट करून हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वांचे हार्दिक स्वागत. आज
सर्व ग्रामस्थ आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी APMC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सायबर तज्ज्ञ इथे उपस्थित आहेत. सर्वांचे आभार मानतो, सर्वांचे आम्ही स्वागत करतो. आज या आमच्या मीटिंगमध्ये महेश मांडवे सायबर तज्ज्ञ इथे उपस्थित आहेत. आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आम्ही पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करू इच्छितो. सन्माननीय नगरसेवक रामचंद्र घरत यांच्या हस्ते त्यांचं स्वागत व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आमच्या APMC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सन्माननीय शिंदे साहेब हे आमंत्रणाला निमंत्रण देऊन इथे उपस्थित आहेत मार्गदर्शन करण्यासाठी. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच मांडवे साहेब हे आमच्या विनंतीला मान्य करून उपस्थित आहेत. सन्माननीय ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. आमच्या तुर्भे गावचे ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ पाटील यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो. सर्वांनी कृपया राहायचा. धन्यवाद. तसेच बरेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही आभार मानतो. सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. आणि आज आपण मुख्य यासाठी आलो. आपल्याला सर्व माहीत आहे की सायबर आज असं काही हत्यार उपसलंय का आपलं जीवन नकोशी करून ठेवलंय. किती पैसे आपले जातील, आपला काय अस्तित्व राहील, अस्तित्व राहिलं नाही आपलं, अशी परिस्थिती आज आपली झाली. म्हणून त्याच्यासाठी जनजागृती करणं अति महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांना एक प्रस्ताव मांडला, त्यांनी ताबडतोब त्याला मान्यता दिली. खरोखर त्यांना आनंद वाटला, आमच्या आनंद वाटला आणि त्यांनी ताबडतोब तारीख दिली. वास्तविक 1 महिना अगोदर मीटिंग व्हायला पाहिजे होता, आमच्यामुळे ती थोडी उशीर झाली. अशा तऱ्हेने लोक एवढे झाल्यात एकदम शिकाऊ अभ्यास करून लोक गुन्हे करतात आणि आपलं जीवन अस्तित्व झालं का आपलं काय होईल येतं अशी धोका निर्माण झाली. म्हणून याची जनजागृती म्हणून आज आम्ही एक सभा आयोजित केली आहे. प्रत्येक गावगाव सभा होते आणि या सभेमध्ये सन्माननीय अजूनपर्यंत आपले जे आपण मार्गदर्शक वेळ काय कारणामुळे आज होऊ शकले नाही, येते थोड्या वेळात 5 तारखेपर्यंत येते. तत्पूर्वी आमच्या गावचे नगरसेवक रामचंद्र घरत साहेब यांनी माझी विनंती करून त्यांनी थोडीशी आम्हाला माहिती दिली. सायबर क्राईम संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने आजच्या या मीटिंगसाठी मला वाटते दुसरी मीटिंग आहे. आमच्या इथे झालेली तर या मीटिंगसाठी उपस्थित आपले APMC पोलीस यांचे सिनियर श्री आदिजी शिंदे साहेब, श्री महेश मांडवेजी, उपस्थित त्यांची टीम, आदरणीय सगळे गावकरी बंधू आणि भगिनीनो आणि आयोजक श्री बबन पाटील, आमचे घरात बिपिन घरात, हरराम घरात यांचं मी त्याचे आभार व्यक्त करतो की अशा प्रकारच्या प्रोग्रामची खरंच प्रत्येक ठिकाणी गरज आहे आणि ती गरज समजून या लोकांनी आजची प्रोग्रामची ही रूपरेषा आहे. खरं तर आजकाल सायबर क्राईम ही जी गोष्ट आहे ना ही अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ लागली. चोऱ्या माऱ्या, भुरटी चोर ह्या माध्यमातून साधारण या नवी पोलीस क्षेत्राच्या एरियामध्ये साधारण 50-1 कोटीचे होत आहे. पण सायबर क्राईम साधारण जवळजवळ 350 कोटीचा चोरीचं प्रमाण वाढले आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जनजागृती करण्याचा ही वेळ आलेली आहे. त्याचं खरंच श्रेय मी श्रीत आमचे सिनियर शिंदे साहेबांना देईन की ते नेहमी बोलत असतात की आपल्या गावकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आखले गेले पाहिजे, गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते नेहमीच आपल्या गावकऱ्यांना मदत करत असतात. आणि आत्ताच बबन पाटलांनी सांगितलं की आम्ही गेल्यानंतर साहेबांनी लगेचच होकार दिला, आनंदाने होकार दिला आणि अशा या कार्यक्रमामध्ये आपण सगळे जमलो. खऱ्या अर्थाने आता आपण इथे जे बसलेले लोक आहेत ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणारे लोक खूप कमी आहेत. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणारी ही लोक जी आहेत ना ती यंग जनरेशन जे आहे आणि ती महिला आहे यंग, ही लोक जास्त ऑनलाईन
वडापाव घ्यायला गेले तरी ते ताबडतोब फोनच्या माध्यमातून पैसे देतात आणि मग त्यांची खऱ्या अर्थाने फसवणूक होते. आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करेन की आपण जर आपल्याकडे डेबिट कार्ड असेल तर डेबिट कार्ड जर असेल तर त्या माध्यमातून आपल्याला किंवा ऑनलाईन आपल्याला एखादं ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर त्याची मर्यादा ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी पण ते करतो, पण माझी मर्यादा 25,000 ठेवलेली आहे. 25,000च्या वरती जर कोणी ट्रान्स करण्याचा प्रयत्न केला तर बँक ताबडतोब त्याला नाही मिळेल किंवा त्यांच्या बँकेतून तो निगेटिव्ह जाईल. म्हणून आपण जर ट्रान्झॅक्शनचं करत असाल, गायब झाल्यानंतर माझ्याकडे आले, मग ते येताना त्यांना मी समजावून सांगितलं की भाई तुम्हाला कोणता फोन आला होता का, कुठली लिंक तुम्हाला आली होती का, तर तशा प्रकारचं काहीच नाही. पण साहेब आपण मागच्या मिटिंगला आम्हाला सांगितलं होतं की 1 तासाभराच्या आतमध्ये जर तुम्ही आलात तर ते पैसे तुमचे परत मिळण्यासाठी आमच्याकडून आमच्या क्लायंटकडून ते होऊ शकते. तर मी ताबडतोब त्यांना सांगितलं की 1 तासाभराच्या आत आपल्याला पोलिसांना जावं लागेल आणि अशा प्रकारची कंप्लेंट आपल्याला केली पाहिजे. तर तुमच्याकडे जेव्हा आम्ही येतो तेव्हा साहेब आपले सगळे साहेब रिस्पेक्टिव्ह आहेत, आपले सगळे लोक चांगले, आपल्या लोकांना चांगला त्यांच्या माध्यमातून अनुभव आलेला आहे. पण मग तुम्ही काय करता, त्या दिवशी तुम्ही काय केलं की त्यांना नेरूला पाठवलं. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय नगरसेवक, BJPचे जिल्हाध्यक्ष, आमचे मित्र रामचंद्र गरज साहेब, ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ पाटील साहेब, अशोक पाटील साहेब, बबन पाटीलजी आणि गावातली सर्व इकडचे ग्रामस्थ जे इथले स्थानिक आहेत त्या सगळ्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज खरं तर म्हणजे आमचे घाटकर साहेब आहेत आणि प्रणिता मॅडम आहेत, या दोघी येणार होत्या, परंतु आज चांगला दिवस आहे, ग्रामस्थांशी थोडंसं हितगुज होईल, सगळ्यांशी अजून भेटता येईल आणि निवांत संध्याकाळ या पवित्र अशा रामतनू मातेच्या आपण परिसरामध्ये घालू या विचार करून मी आज या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर आता रामचंद्र गरज साहेबांनी बोलता बोलता एवढे मुद्दे सांगितले, म्हणजे त्याच्यामुळे त्यांचं घरफोडी होते, हे गुन्हे तर म्हणजे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने होतच आहे, वर्षानुवर्ष या गोष्टी होत असतात. कुठे मोबाईल चोरी होते किंवा काय होते, गाडीची चोरी होते, ह्या गोष्टी होतच आहे. पूर्वी सायबर चोरी किंवा ऑनलाईन तुमची चोरी असा प्रकार नव्हता, पण जेव्हापासून आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करायला लागलो, आपण ऑनलाईन बँकिंगचं आपण निवड करायला लागलो, आपण ऑनलाईन बिलं भरायला लागलो, ऑनलाईन वस्तू खरेदी करायला लागलो, तेव्हापासून ऑनलाईन फ्रॉड हा सुद्धा अस्तित्वात त्याच्याबरोबर आलेला आहे. आता हा जो फ्रॉड होतो, जसं सांगितलं तुम्हाला, जे पारंपरिक पद्धतीने जे चोऱ्या होतात, तुम्हाला जसं मगाशी यांनी एक आकडा सांगितला की नवी मुंबईमध्ये म्हणजे अगदी ऐरोलीपासून ते उरणपर्यंत किंवा पनवेलपर्यंत असं हे नवी मुंबई पोलिसांचं आमचं कार्यक्षेत्र आहे. त्याच्यामध्ये चोऱ्या, वाहन चोरी, लूटमार, अमकं तमकं ह्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40 कोटी रुपयांचा ऐवज हा नागरिकांकडून घेतला जातो, चोरला जातो, लुटला जातो. परंतु ऑनलाईन मध्ये तो फ्रॉड होतो त्याचा जवळपास क्वांटम आहे, त्याचं जे हे आहे ते जवळपास 300 कोटीचं आहे. आपल्याला दिसत नाही, परंतु त्याचा खूप मोठा असा प्रकारे वाढलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? मुळात हे जे करणारे तुमचे जे चोरणारे लोक असतात ते कधी कधी आम्ही असं सुद्धा पाहिलेलं आहे की हे जे लोक आहेत ते बऱ्याच वेळेला आपण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी खोटी कार्ड कोणाच्या तरी नावाने घेतलेली असतात, काहीतरी कुठल्या तरी वेस्ट बंगालच्या कुठेतरी बसून तो करत असतो, कोण करत असतो, कुठेतरी बिहारला बसून करत असतो. आपण जातो तिकडे, तपास करतो, परंतु त्याच्यापेक्षाही महत्वाचं असं आहे, मग तिथे गेल्यावर कळतं की अरे हा जो माणूस आहे कार्ड भलत्याच आहे आणि बोलत होता भलताच. त्याच्यापेक्षा त्याला आपण जेवढं प्रिव्हेन्शन करू, जेवढं आपण त्याला प्रतिबंध करू, आपण त्याला फसणार नाही. असं कोणी आपल्याला सांगतं ना की तुमचा बाबा विचारतं, एकदम सहजासहजी विचारतं, असं तुम्हाला काहीतरी फोन वगैरे करणार, मला तुमचं खात्याचा नंबर सांगा, तुमचा पासवर्ड सांगा,
मी तुमच्या मित्राचा मुलगा बोलतोय, मी बँकेतून बोलतोय, मी महावितरणच्या कार्यालयातून बोलतोय. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण पण बऱ्याचशा वेळेला अगदी निष्पापपणे ते फसवणारेच लोक असतात. त्यामुळे आपण सुद्धा कधी कधी काहीतरी एखादी माहिती देऊन टाकतो आणि त्याच्यानंतर आपलं एखादी रक्कम वगैरे आपल्याकडून ती काढून घेतली जाते आणि त्या आपल्याला त्याच्याकडून फसवणूक होते. आता ही फसवणूक झाल्यानंतर आपण काय करायचं? एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वेगवेगळे ज्या पद्धतीने नवीन नवीन ते काहीतरी आणत असतात स्कीम्स. तुमचं बिल भरलेलं नाही, तुम्ही ताबडतोब बिल भरलं पाहिजे, नाहीतर आम्ही आता ते तुमची लाईट कट करणार आहे, मग मी तुम्हाला एक पासकोड पाठवतो, QR कोड पाठवतो, त्याच्यावर लगेच तुम्ही तुमचं पेमेंट करा, असं काहीतरी तुम्हाला सांगितलं जातं. आणि तुम्ही पण जाऊ दे बाबा, लाईट बीट गेली नाही पाहिजे, लगेच त्याच्यावरती थोडेसे पैसे वाढ, मग तो तुमच्या असलेल्या संपूर्ण तुमच्या अकाउंटचा ताबा घेतो आणि सगळे पैसे काढून घेतो, चोर असतो. त्याच्यानंतर कधी कधी बाबा तुमच्या मुलाला इथे आम्ही डिजिटल अरेस्ट केलेली आहे, असा फ्रॉड केलेला आहे, तुम्ही एवढे पैसे दिले पाहिजे वगैरे वगैरे, असं काय काय वेगळ्या पद्धतीचं नवीन नवीन काहीतरी येत असतं. ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते नवीन येणारे यांचे जे काय नवीन नवीन आयडिया काढतात ते आपण लगेच समजून लगेच त्याच्यावरती अंमल केला पाहिजे. आमच्या नवी मुंबई पोलिसांचं 2 महत्त्वाच्या याच्यावरती म्हणजे उपाययोजना आहेत. आमचं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यामध्ये यूट्यूब चॅनल एक आहे आणि व्हॉट्सॲप चॅनल आहे. दोन्ही चॅनलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ. त्या दोन्ही चॅनलचे तुम्ही मेंबर्स आहात ना, तर बाबा आज नवीन कुठलं काय नवीन स्कीम आले आहे, नवीन हे कसे फसवणूक करणार आहेत हे आपल्याला अगोदरच कळतं. मी असा कोणाचा फोन आला की तुम्ही समजून जाता बाबा हा बदमाशच आहे आणि हा कोणतरी फसवणूक करणारच आहे. बरं, साहेबांनी जसं सांगितलं त्याला मी थोडंसं फक्त एक त्याच्यामध्ये सुधारणा करू इच्छितो सर, की आपण बोललो की तरुण लोक जास्त वापरतात मोबाईल फोन्स वापर ऑनलाईनचा वगैरे वगैरे, वयस्कर लोक तेवढे करत नाहीत. परंतु फसवणुकीच्या बाबतीत नेमकं उलट आहे. वयस्कर लोकांना जास्त फसवलं जातं, कारण आपण साधेपणाने लगेच ते देऊन टाकतो, काय मागितलेलं ते साधेपणाने देतो, आपण विश्वास ठेवतो आणि करतो. त्यामुळे हे वयस्कर लोकांना सुद्धा हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तुमची फसवणूक झाल्यानंतर तुम्हाला काय काय करायचं आहे हे सविस्तर मार्गदर्शन आमचे घाटकर साहेब करतील. त्याच्यामध्ये आपण आपली हेल्पलाईन आहे, NCCRP पोर्टल आहे, त्याला कशी आपण माहिती द्यायची आहे, कुठे द्यायची आहे, आपलं पेमेंट कसं थांबवू शकतं वगैरे वगैरे, असं त्याच्यामध्ये काय आहेत त्या गोष्टी त्या तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करेल. पुन्हा एकदा म्हणजे मला तुम्हाला सांगू की आमची गावं तशी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आम्ही सगळे जे आहोत ना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पार्टमधून आलेलो आहोत, परंतु रामतनूने आम्हाला बोलवलं, आम्ही APMC मध्ये आलोय आणि आम्ही ह्या गावचे सदस्य झालेलो आहोत असं आम्हाला वाटतं. कारण जे जे कार्यक्रम तुम्ही ज्या पद्धतीने करता, इथे कुठलंही आम्ही बघतो, ज्या म्हणजे मंदिरामध्ये असेल किंवा ह्या परिसरात असेल, ज्या पद्धतीने तुम्ही सण वगैरे साजरे करता, ज्या पद्धतीने तुम्ही गावातल्या तुमच्या परंपरा आहेत त्या वेगवेगळ्या चालू ठेवलेल्या आहेत, तर आम्हाला सुद्धा ह्या म्हणजे त्याच्यामध्ये खूप बरं वाटतं. आणि तुम्ही सगळी मंडळी खूप शुद्ध, चांगली, प्रेमळ अशी आहात. त्याबद्दल मी आज एक इथे टेकिंग अन अपॉर्च्युनिटी संधी घेतो. तुम्हाला धन्यवाद. आणि भरत साहेब आम्हाला वेळोवेळी मदत करतच असतात, त्यांना सुद्धा आम्ही जेवढी शक्य होईल तेवढी मी आणि माझे अधिकारी सगळे आम्ही सुद्धा मदत करत असतो. तर आपण अशीच एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असंच आपलं सामंजस्य एकमेकांबरोबर ठेवून अशाच पद्धतीने पुढे जाऊया. आणि आमचे घाटकर साहेब आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, प्रणिता मॅडम सुद्धा करतील. मी त्यांच्याकडे सोपवतो पुढची जबाबदारी. आपली रजा घेतो. आपण मला इथे बोलावलं, माझा सन्मान केला आणि संधी दिली बोलायची, त्याबद्दल मी सुद्धा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा एक स्वतःचा अनुभव पण सांगतो. मला एक सकाळी 10 वाजता फोन आला कि मी CP विजय कुमार जी बोल रहा हूँ, मैंने 4 बच्चे को अरेस्ट किया है. सकाळी 10 वाजताचा फोन आहे. मी आणि माझा पोरगा आणि माझी मिसेस आणि तिघे टेबलवर बसलो होतो, नाश्ता करत होतो. मला फोन येतो कि मैंने 4 बच्चे को अरेस्ट किए हैं, उसमें आपका गणराज घरत भी है, तो आप तुरंत मेरे को इस फोन के ऊपर तुरंत करायचं असेल तर आमचे शिंदे साहेब आहेत, यांना पहिला फोन करा की अशा प्रकारचा फोन आला. कोणाच्या अशा फोनला बली जाऊ नका अशी विनंती. अत्यंत
मौल्यवान असा आदरणीय शिंदे साहेबांनी आपल्याला उपदेश केला. तसेच नगरसेवक रामचंद्र घरत यांनी चांगला अनुभव सांगितला. आता आपल्यासमोर आदरणीय पंकज घाटकर साहेब मार्गदर्शन करतील. सर्वांनी लक्षपूर्वक त्यांचं मार्गदर्शन ऐकावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. आदरणीय पंकज घाटकर साहेब. तुमच्या संदर्भ आपल्या इकडे पहिले सायबरचे काही गुन्हे घडायचे. नवी मुंबईमध्ये असलेले सायबरचे गुन्हे घडल्यानंतर तुम्ही पहिले डायरेक्टली रिपोर्ट करायचे नवी मुंबई ठीक आहे, धन्यवाद. पोलीस आयुक्त पोलीस सांगते मी आयुक्त अलाउन्स करतो. म्हणजे पूर्ण पनवेलपासून ते रबाळेपर्यंत नवी मुंबईसाठी जे सायबरच्या काही रिपोर्टिंग व्हायच्या त्या तिकडे केल्या जायच्या. तुम्हालाही भरपूर वेळ लागायचा, तिथे गर्दी व्हायची. त्यासाठी आपलं सायबर पोलीस स्टेशन ओपन झालेलं आहे. एक DY पाटील हॉस्पिटलच्या बाजूला सावली म्हणून आहे, तिथे सायबरचं पोलीस स्टेशन आहे. तिथेही तुम्ही काय झालं तर तुम्ही कधी जाऊ शकता. तसेच त्याही पुढे जाऊन आपल्या CP साहेबांनी जे इनिशिएट घेतलं त्या इनिशिएटमध्ये त्यांनी असं आपण केलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला पण सायबरची ब्रँच असावं. त्या बेसवर प्रत्येक पोलीस स्टेशनला एक सायबरचा विभाग ओपन केला. तिथे अधिकारी अंमलदार दिले गेले. त्यामुळे APMCचे जे कामकाज पाहतो ते मी पाहतो. तुमच्याकडे काही सायबर संदर्भात घटना घडल्या, आता तुमचा ऑलमोस्ट बऱ्यापैकी आमच्या सिनियर साहेबांनी आणि गरज साहेबांनी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. पण मी इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला तर माहिती न देता बऱ्यापैकी माहिती यांनी दिलेली आहे आमच्या अधिकारी आणि तुमच्या नगरसेवक साहेबांनी. तर तुम्हाला डिटेलमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या मी ब्रीफमध्ये सांगतो आणि त्यावर जसे फ्रॉड झाले तर काय करायचं त्याबद्दलची माहिती सांगतो. आता आपल्याकडे जे काही 4-5 प्रकारचे फ्रॉड सध्या प्रचलित चाललेले आहेत ते म्हणजे शेअर मार्केट फ्रॉड. तुम्हाला कुठल्या तरी ग्रुपमध्ये ॲड केलं जातं आणि तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल वगैरे. आणि हे जो एज ग्रुप आहे हा इन्कम एज ग्रुप आहे. म्हणजे तुमचा जो आता वर्ग आहे लहान मुलं वगैरे यामध्ये फसत नाही, कारण की ते अर्निंग करत नाही. म्हणजे 30 पासून 25 वयापासून ते 60, 70, 80 पर्यंतचे लोक आहेत त्यांना फसवलं जातं. तुम्हाला कुठेतरी ग्रुपमध्ये ॲड केलं जातं आणि परतावा चांगला देतो. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, तुम्ही करता 5,000 करता, तुम्हाला पहिले ग्रुपमध्ये खेळवलं जातं कुठल्या तरी ग्रुपमध्ये आणि लोक आपला अनुभव शेअर करतात की इतके पैसे लावले तर इतका परतावा मिळेल वगैरे. असं करता करता तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होता. तुम्ही त्या लोकांना विचारता, त्यांचेही पैसे वाढलेले असतात. तुम्ही 5,000 पहिले टाकून बघता, तुम्हाला तुमच्या 550 झालेले दिसतात. कालांतराने त्याचे 1 लाख होतात. तुम्हाला आणखीन टाकता, तुमचे आणखीन डबल टिबल होतात. तुम्ही व्हेरीफाय करता इतरांना, तेही बोलतात आम्हाला मिळाले की त्यांचीच लोकं असतात. असं करत करत तुम्ही पैसे टाकत गेलात. विड्रॉ करायला गेले काही पैसे मागतात ती लोक, ते आणखीन पैसे तुम्ही टाकत जाता. मग एंडला तुम्हाला कळतं फसवणूक झाली, तो पण वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे तसं काही प्रकार करू नका. दुसरा प्रकार आहे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्टमध्ये तुम्हाला वयस्कर लोकांना डायरेक्ट व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉल उचलला तर तुम्हाला समोर जज, पोलीस वगैरे दिसणार आणि ते जज, पोलीस वगैरे असे दिसणार आणि तुम्हाला सांगणार की तुम्हाला डिजिटली तुम्ही अरेस्ट झाला तर तुम्ही आता तुमची पूर्ण इन्कम टॅक्सची वगैरे माहिती द्या. न दिलास तुमच्याकडनं तुमच्यावर कारवाई होईल, तुम्हाला अरेस्ट होईल किंवा बाकीच्यांना घरातल्यांना अरेस्ट होईल. असं करता करता तुमचे बँकेची डिटेल्स वगैरे घेतात. तुम्ही घाबरलेले असता समोर पोलीस बघून. बँक डिटेल वगैरे घेऊन तुमच्या अकाउंटमधून पैसे ते लोक OTP वगैरे विचारून काढून घेतात. तसंही काय घडलं तर तुम्ही काय करायचं तेही सांगतो. दुसरा आहे APK फाईल. कुठली APK फाईल जर तुम्हाला आली .apk फाईल तर ती डाउनलोड करू नका. कुठली APK फाईल तुम्ही डाउनलोड केली तर तुमच्या अकाउंटमध्ये जे काय मोबाईलमध्ये जे काही कनेक्टेड बँक अकाउंट असतील ते खाली होऊ शकतात. आणि चौथं सेक्स्टॉर्शन वगैरे केलं जातं. तुम्हाला कुठली मुलगी फोन करेल, सुंदर मुलगी, आणि नंतर तुमचे प्रायव्हेट व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवते आणि ब्लॅकमेल करते. ब्लॅकमेलिंगची कामं होतात भरपूर. त्यामुळे भरपूर लोक त्याला बळी पडतात आणि लाजेखातर पोलीस स्टेशन रिपोर्टिंग करत नाही. अशा वेळेस काय करायचं, लोक काय करतात, पैसे पाठवत बसतात. लोन ॲपला, सेक्स्टॉर्शनला पैसे पाठवत बसतात. त्यावेळेस एक काम करा, सरळ असं काही घडलं पैसे पाठवणं बंद करा आणि त्यांना ब्लॉक करून टाका. पाणी बिनी वाट जरा, पाणी नाश्ता वाट, परत एकदा वाट. एंटरटेन करून बघतात, तुम्ही एंटरटेन केलं तुम्हाला उडत बसतात आणि तुम्ही जर ते पैसे पाठवणं बंद केलं इथे आणि ब्लॉक करून टाकलं ते लगेच दुसरा बकरा पकडतात. हे तुमच्यासाठी जास्त वेळ घालवत नाही. दिवसाला ते लाखो हजारो लोकांना फसवत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या एकासाठी जास्तीत जास्त 5 मिनिटं देतील. इथून घाबराव, तिथून घाबराव, त्यापुढे तुम्हाला ते घाबरवत नाही. सुविधा आम्ही आमच्या परिणितीत तुम्हाला करतो. आणि सायबर अवेअरनेसचा एक गोष्ट आहे की काही
असं पकड जरा. आणि साहेबांनी ऑलरेडी पकड माहिती जरा दिली असं, आहे. फक्त पकड. आणि तुमचा निरोप घेतो. थँक्यू. तर एखादा तुम्ही सांगते की तुम्ही ती लिंक ओपन करा. त्यांचे जरा प्रश्न विचारते मी अजून एक वेगळा मुद्दा मला त्याचं काय प्रश्न आता सरांनी सांगितलं की तुम्ही ओपन केलं तर तुम्ही त्या तुमच्या लिंकशी आम्ही संलग्न होऊ शकतो आणि बऱ्यापैकी क्राईम कंट्रोल होऊ शकतो. पण कसं आहे की आता सायबर गुन्हेगार याच्यात ते पुढे गेलेलं असतात कारण की ही लिंक ते डुप्लिकेट बनवू शकून त्याचा वापर गैरवापर करून पब्लिकला पण ते हे करू शकतात. तुम्ही मुळात कुठल्याही प्रकारचं ॲप डाउनलोड करूच नका ते तर आहे. कुठली लिंक डाउनलोड करूच नका. आणि जरी केली तुम्ही एखादी लिंक नाही, आता तुम्ही सांगितलं पोलीस खात्याकडनं ती जी पोलिसांची जी एक ॲप आहे ते आपलं ॲप आहे इंस्टाग्रामवर. ते डुप्लिकेट बनवून करू शकतात की मग त्यासाठी तुम्हाला QR कोड दिले ना. तसं नाही, डुप्लिकेट नाही बनवणार आपण. आता साधारणपणे फ्रॉड कशा पद्धतीने लोक करायला सुरुवात केली त्याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल किंवा मार्केटमध्ये नवीन फ्रॉड आला त्याच्याविषयी आम्ही लगेच सांगतो. सतर्क व्हा अशा पद्धतीने तुम्हाला विचारणार होईल ते करू नका. तुम्हाला अलर्ट करण्यासाठी. आता एक मी व्हॉट्सअपवर बघितलं की 500 रुपये त्यांनी आधार कार्ड बनवलं बरोबर. मी माझ्या मनातली गोष्ट सांगतो मी. आणि ते तो निघाला डुप्लिकेट म्हणजे बांगलादेशात निघाला तो. पण आपण एक मनातली गोष्ट आहे की पासपोर्ट करताना देताना एक व्हेरीफाय केली जाते की हा व्यक्ती कोण आहे. राईट. परराज्यातून पूर्ण आलेले व्यक्ती जर आपल्या राज्यात येतोय आणि तो आधार कार्ड किंवा काय जे ओळखपत्र बनवतं तर त्याची पोलिसांनी कुठेतरी नोंद होऊन त्यानंतर त्या आधार कार्ड वगैरे किंवा ओळखपत्र असं त्याला नाही मिळणार. पण इथे जर पोलिसांनी ते नियमावली बनवली की परराज्यात आलं आहे आणि तो आधार कार्ड इथे बनवू इच्छितोय तर त्याची पहिल्यांदा पासपोर्टसारखी व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. ही माझी सरकार पातळीवरती तो निर्णय घेतला जाईल तो आपल्या पोलीस खात्याच्या गोष्टी. ठीक आहे, करूया तो आपण. मी तुम्हाला आणखीन एक वेगळा नवीन विषय म्हणजे त्याच्याकरता आपण आलेलो आहोत. आत्ताच आपल्याला जॉईन झालेल्या सन्माननीय नगरसेविका शुभांगीताई पाटील आणि मी आपल्याशी इंट्रोड्यूस केलंच आहे याच्या अगोदर. आता आगामी काळामध्ये आपले महत्त्वाचे काही सण येणार आहेत. रविवारी येत्या 30 तारखेला गुढीपाडवा हा सण येणार आहे. त्याच्यानंतर 31 तारखेला रमजान महिना संपतोय आणि ईद असणार आहे. त्याच्यानंतर 6 तारखेला रामनवमी असणार आहे. आणखीन अजून थोड्याच दिवसांनी पुढच्या आठवड्यामध्ये हनुमान जयंती देखील असणार आहे. आता हे सण लागोलाग आलेले आहेत तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आनंदाच्या पद्धतीने हे सण आपण साजरे करूया. पण आपली जबाबदारी अशी देखील आहे की आपला जातीय सलोखा जो असतो तो देखील आपण अबाधित ठेवला पाहिजे. आणि आपल्या नवी मुंबईचं एक रेकॉर्ड आहे की ज्या वेळेला जातीय दंगली झाल्या मुंबई शहर बाजूचं पूर्ण पेटलं होतं तरी देखील नवी मुंबई मात्र अत्यंत शांत होतं आणि त्याचं श्रेय दुसऱ्या कोणालाही जात नाही. ते फक्त जातं तुम्हाला आणि तुम्हालाच इथले जे नागरिक आहेत. पण त्यांनी ठरवलं की आपल्याला घरात आग लावायची नाही आहे, आपल्याला इथे त्रास करून घ्यायचा नाही आहे आणि आपल्याला संपूर्ण शांतता ठेवायची. तर यावेळेला सुद्धा हे आपण सगळेजण सुज्ञ आहात. कोणी काहीतरी निमित्त करून आपल्याला नेहमी असं काहीतरी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो, प्रोवोक करण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला उकसवण्याचा प्रयत्न करतो. आपण कुठल्याही पद्धतीने तसं न करता आपण आपले सण आहेत ते अत्यंत शांततेने करायचे आहेत. दुसरे धर्मीय असतात त्यांना सुद्धा त्यांचे सण शांततेने करून द्यायचे आहेत. आणि तुम्हाला कुठलीही अशी काही वाटली शंका किंवा काय त्रास होतोय किंवा काय होतोय तुम्ही ताबडतोब पोलिसांना लगेच संपर्क करा. आम्ही तुमच्या लगेच दारी त्वरित पोहोचू. एवढंच मला सांगायचं होतं या सणांच्या निमित्तानं. धन्यवाद. जे कोणी
सगळ्यात लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी जो भाड्याने देतो त्याची आहे. आता पोलिसांना कळलं तर पाहिजे कोणीतरी भाडे करून ठेवलाय. दोन गोष्टी महत्त्वाच्या, ताईंनी खूप महत्त्वाचा मुद्दा काढला. आपल्याकडे तरी तुर्ब्यामध्ये ती समस्या कमी आहे, कोपरी गावामध्ये ती जास्त आहे की कोणी भाडे करून ठेवतात, 2 पैशाचा लालच करतात आणि त्याच्यामध्ये अनोळखी लोकांना जे त्यांचे बॅकग्राऊंड चेक केलं जात नाही, पोलिसांकडून त्याची कुठलीही तपासणी होत नाही, अशा लोकांना ते केलं जातं. मला असं 3 वर्षापासून त्रास होतो. आता तुम्ही म्हटलं त्याच्यावर एक भैया आहे, फिटनेसवर जिम आहे, ते मला त्रास देतो, माझ्या छेडछाड करतात. मी एक केलं त्याला विचार करून माझ्या अंगावर लावलं ते आम्ही माझी उलट कंप्लेंट केली. मी कोणीतरी फोन केला तुझं भैयाचे तुमच्या पोलिसांनी मलाच उलट बोलून कोणी तक्रार केली तर आम्ही बोलवणं आमचं काम आहे. आम्ही बोलवणं आमचं काम आहे. तुमची तक्रार असेल की आपण ही सभा झाल्याच्या नंतर बोलू. आता ही सभा वेगळ्या सगळ्यांनी सगळे मुद्दे सांगितलेले आहेत. एकच प्रश्न आहे की आमचा जो प्रयत्न चालू आहे किंवा आमची ही मीटिंग काय आहे हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की खूप सारे रोज क्राईम होतात, त्याला प्रिव्हेन्शन करणं किंवा बंद म्हणजे त्याच्यावर आळा घालणं हे पोलिसांचं काम आहे. इन्व्हेस्टिगेशन करणं ही पहिली जबाबदारी पोलिसांची, परंतु त्याच्यावर आळा घातला पाहिजे. आळा कुठल्या पद्धतीने घालतो आपल्याला माहिती आहे. एखाद्या झाडावर जर कुठला रोग आला तर आपण त्याच्यावर फवारणी करतो, म्हणजेच त्याला आळा घालतो, बरोबर आहे. तसंच हे जो सायबर क्राईम वाढतो आहे किंवा त्याच्यामुळे तुमचं जे नुकसान होत आहे ते जर कमी करायचं असेल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे हे आम्ही सांगतो तुम्हाला. ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर आपल्याला पोलीस यंत्रणेकडे अशी व्यवस्था नाही की तुमचे समजा 50,000 गेले तर पोलीस स्टेशनला पैसे जमा नाही आहेत की जर आहे तुमचे 50,000 घ्या जा, बरोबर आहे. त्या ठिकाणी माझे स्वतःचे जरी पैसे गेले तरी त्याला काही पर्याय नाही, मी तुमच्यामध्येच असणार आहे तेव्हा. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की तुमचं जे होणारं नुकसान आहे ते लगेच भरून निघणार नाहीये. त्यामुळे ते वाचवण्यासाठी तुमचे जे कष्टाचे पैसे आहेत ते कोणीही वापरले नाही पाहिजेत आणि कोणीही त्याच्यावर अधिकार नाही गाजवला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सांगतो त्या पद्धतीने आमचं व्हॉट्सअप चॅनल, इंस्टाग्राम आणि जी ऑनलाईन वेबसाईट आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जे व्हिडिओ येतात, आपण दिवसभर वेगवेगळे व्हिडिओ बघतो, त्यापेक्षा तुम्ही ते जर माहिती घेणारे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला काहीतरी माहिती मिळेल त्याच्यामधून. आणि आपले जे हेल्पलाईन नंबर आहेत, आता पोलिसांकडे जर मदत पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती आहे 100 नंबर आहे, 112 नंबर आहे, तुम्ही त्याला कॉल करू शकता. तसंच सायबरच्या संदर्भात किंवा ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भात जर कुठला गुन्हा घडला आहे, तुमच्यासोबत काही फसवणूक झाली तर तुम्ही 1930 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्या कॉल करून त्याला तुमची जी कंप्लेंट आहे ती घरी बसून तुम्ही रजिस्टर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तरी चालेल. पण हा जो नंबर आहे टोल फ्री नंबर तो तुम्ही लक्षात ठेवा, जो तुम्ही कुठेही बसून डायल करू शकता आणि त्याच्यावर तुमची कंप्लेंट दाखल करू शकता. पोलीस हे तुमच्या मदतीसाठी आहेत आणि आम्ही तुमची मदतच करणार. काही गोष्टी असतात, गैरसमज होतात जातात, परंतु त्याचा अर्थ असा नाही आहे की तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे हीच अपेक्षा आमची. आणि तुम्ही ते आमच्या सगळ्यांचा म्हणजे ऐकून घेतलं, तुमचा वेळ दिला, त्यासाठी मी आमच्या पोलीस स्टेशनकडून तुमचे खूप खूप आभार मानतो. मौल्यवान असा मॅडमने आपला उपदेश केला. आता कार्यक्रम जवळजवळ संपलेला आहे. आदरणीय शाहीनाथ पाटील, आभार मानतो. मॅडम पाणी आदरणीय शाहीनाथ पाटील आज हा सत्यबल्य असा कार्यक्रम सायबर गुन्हेगारी या विषयावर आज जे मार्गदर्शन झालं आणि हा कार्य घडवून आणण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, पुढाकार घेतला, ते आपले बबन पाटील म्हणजे ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ आणि ॲडव्होकेट विपिन गरड यांनी हा कार्यक्रम घडून आणला. थोड्याफार का होईना आपल्या ग्रामस्थांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. होतं की सायबर गुन्हे घडतात ते कसे फॉलो करताना कसं तोंड द्यायचं हे आताच आपल्या सगळ्या विविध पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी आपणास मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्या सर्वांचाही आभारी यासाठी की आपण इथे आला की आजकालची पिढी किंवा म्हणा हे सगळे शिकलेच असतात, पण शेवटी शिकूनही माणूस हा फसला जातो. तर ते कुठेतरी टाळावं हा करता ही जनजागृती आज बबनदादांनी ॲडव्होकेट विपिन गरड यांच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर झाली. त्याबद्दल आपण इथे आला आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल सर्वांचे
मी तुर्भे देवस्थान कमिटी आणि तुर्भे ग्रामस्थांच्या वतीनं आभार प्रकट करून हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मात्रे नाही भाकरे नाही भाकरे. भेटूया. ओके, नक्की.